विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सुविचार मोटिवेशनल व्हिडिओज फॉर स्टुडंट्स. 1. सत्य हे कोणत्याही परिस्थितीत बदलेल असे नाही. सत्याप्रती प्रामाणिक राहणेच हे आपल्याला शांती देते. ते जरी कडू असले तरी तेच आपल्याला खरे मार्गदर्शन करते. 2. आनंदी राहण्याचा मार्ग आहे दुःखाची ओळख करून घेणे. जर तुम्ही दुःखाचे कारण समजाल तरच त्यातून सुटका मिळेल. दुःखापासून दूर जाऊन शांती प्राप्त होऊ शकते. 3. क्रोध ही आग आहे जी आपल्याला जाळते. क्रोध केवळ इतरांना त्रास देत नाही तर स्वतःलाही नष्ट करते. शांततेने विचार करणेच सर्वोत्तम आहे. 4. मनुष्याचे जीवन त्याच्या विचारांवर अवलंबून असते. जसे आपण विचार करतो तसेच आपले जीवन घडते. विचार शुद्ध असतील तर जीवनही शुद्ध होईल. 5. तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवा कारण तुमची प्रत्येक कृती तुमच्या भविष्यावर परिणाम करते. योग्य कृती तुम्हाला यशाच्या दिशेने नेतात. 6. जीवनातील सर्वात मोठा विजय म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. स्वतःच्या इच्छांना आणि मोहाला नियंत्रित करून आपण खरा आनंद प्राप्त करू शकतो. 7. संकटांना धैर्याने सामोरे जा. संकटे ही जीवनाचा भाग आहेत. ती आपल्याला शिकवतात आणि आणखीन मजबूत बनवतात. 8. प्रत्येक क्षण अमूल्य आहे. जो क्षण तो पुन्हा परत येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. 9. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा मार्ग स्वतः शोधा आणि त्या मार्गावर चालत राहा. 10. प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ मनातून होतो. जर मन शुद्ध असेल तर जगातील कोणतीही गोष्ट तुमचे नुकसान करू शकत नाही. 11. शांततेची खरी सुरुवात आपल्या मनातून होते. जेव्हा मन शांत असते तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शांती अनुभवू शकतो. 12. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःकडे पहा. आपले दोष सुधारल्याशिवाय आपण दुसऱ्यांना सुधारू शकत नाही. 13. लोभ आणि मोह हे दुःखाचे मुख्य कारण आहे. जेव्हा आपण या गोष्टींवर विजय मिळवतो तेव्हा आपले मन शांत होते. 14. जीवनातील सर्व ताणतणाव आपल्याच मनाची निर्मिती असते. मन शांत असेल तर ताण आणि चिंता आपल्यापासून दूर राहतील. 15. शांती ही सर्वात मोठी धनसंपदा आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी अंतर्मनाची शांती नसेल तर काहीच अर्थ नाही. 16. प्रत्येक कृतीचे परिणाम असतात चांगले वा वाईट. म्हणून प्रत्येक कृती विचारपूर्वक करा आणि तिचे परिणाम स्वीकारा. 17. जग हे आपल्याला नेहमीच शिकवते. प्रत्येक दिवस एक नवा धडा घेऊन येतो. फक्त आपण ते शिकायला तयार असायला हवे. 18. दुसऱ्यांना माफ करा पण स्वतःलाही माफ करा. चुकांमधून शिकून पुढे जाणे हेच खरे यश आहे. 19. सत्य हीच शक्ती आहे. जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर असतो तेव्हा कोणताही अडथळा आपल्याला थांबवू शकत नाही. 20. सुख आणि दुःख हे एकमेकांचे पूरक आहे. जसे दिवसानंतर रात्र येते तसेच सुखानंतर दुःख येते. 21. या चक्राला समजून घेणेच शांतीचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला खूप धरून
ठेवता तेव्हा तेच दुःखाचे कारण बनते. 22. सोडून देण्याची कला आत्मसात करा आणि तुमचे मन शांत होईल. आपल्या मनाच्या विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. 23. जेव्हा मनावर ताबा मिळवता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त करता. 24. इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे श्रेष्ठ आहे. स्वतःच्या कमतरता आणि दोषांवर मात करणेच खरे धैर्य आहे. 25. जीवन हे सतत बदलणारे आहे. परिस्थिती कधीच एकसारखी राहत नाही. म्हणून प्रत्येक बदलाचे स्वागत करा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. 26. क्षमा हीच खरी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःलाच मुक्त करता आणि मनातली तणावमुक्तता अनुभवता. 27. आपल्या इंद्रियांचा ताबा मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा आपले मन शुद्ध आणि शांत होते. 28. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनतीशिवाय कोणतेही यश मिळू शकत नाही. 29. प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा असतो, फक्त तो ओळखायचा असतो. इतरांमधील चांगले गुण पाहूनच तुम्ही त्यांच्यासोबत योग्य नाते निर्माण करू शकता. 30. शांतीचा शोध बाहेर नाही, तो आपल्या आतच आहे. स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यावरच खरी शांती मिळते. 31. तणाव आणि चिंता आपले जीवन बिघडवतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी मनाची शांती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. 32. तुम्ही जितके दिल्याशिवाय काहीच मिळू शकत नाही. सेवा आणि परोपकाराच्या मार्गावरच खरे यश आहे. 33. तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो. जसे तुम्ही विचार करता तसेच तुमचे जीवन बनते. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. 34. कठीण प्रसंगातही शांत राहणे हेच खरे शौर्य आहे. परिस्थिती कितीही बिकट असली तरी शांतीतच उत्तर असते. 35. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच होते. आपण कितीही प्रयत्न केले तरी योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही. 36. ज्ञान हेच तुमचे खरे धन आहे. संपत्ती आणि ऐश्वर यापेक्षा ज्ञानाची किंमत अधिक आहे, कारण ते सदैव तुमच्यासोबत राहते. 37. जीवनातील सर्व संघर्ष हे आपल्याच विचारांमुळे निर्माण होतात. जेव्हा तुम्ही विचार शुद्ध करता तेव्हा संघर्ष आपोआप संपतात. 38. चांगुलपणाचा मार्ग कधीही सोडू नका. जरी त्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी तोच मार्ग तुम्हाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाईल. 39. निस्वार्थ सेवा हेच खरे जीवन आहे. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा तुमचे मन आनंदाने भरून येते. 40. यशाचे मोजमाप हे केवळ भौतिक साधनांमध्ये नसते. आंतरिक शक्ती आणि संतोष हाच खरा यशाचा मापदंड आहे. 41. दुःखाला ओळखणे आणि त्याचा स्वीकार करणे हीच त्यातून मुक्त होण्याची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण त्याला समजून घेतो तेव्हा ते आपल्याला त्रास देत नाही. 42. जीवनात प्रत्येक गोष्टीचे मूल्य आहे. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्याच गोष्टी तुमच्या जीवनातील आनंदाचे कारण असू शकतात.
43 लोभ आणि अहंकार हे दोन मोठे शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवल्याशिवाय तुम्हाला खरा आनंद मिळू शकत नाही. 44 प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हाच त्याचा शिक्षक असतो. जीवनात प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्यास तयार असले पाहिजे. 45 दुःख हे जीवनातील सर्वात मोठे शिक्षक आहे. त्यातून शिकूनच आपण प्रगल्भ बनतो आणि खरा आनंद प्राप्त करतो. 46 जीवनात आपण जो काही कर्म करतो त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. त्यामुळे सतत चांगली कर्म करा आणि त्यांच्या फळाची चिंता सोडा. 47 नेहमी दुसऱ्यांची मदत करा, कारण आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते. मदतीच्या मार्गावर चालल्यास आपले जीवन समृद्ध होते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.